हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघू शकता मी बसलोय बसमध्ये. आम्ही ऑल सेट. तर आम्ही आता निघालेलो आहे गुजरातमधून पुण्याला जायला. तर ही आमची जर्नी आज आहे साई दर्शन ट्रॅव्हल्समधून. तर आम्ही निघालेलो आहे 8:30 वाजता आणि आता जस्ट बस निघाली. मला बॅग्समुळे मला स्टार्ट नाही करता आला ब्लॉग, पण ही आहे साई दर्शन ट्रॅव्हल्स नॉन AC. आणि डेकोरेशन बघा, आणि असे कंपार्टमेंट बनवलेले आहेत. ओव्हरऑल मस्त आहे, पण एवढ्या गर्मीमध्ये नॉन AC का? तर कारण हेच की आम्हाला ACचं बसचं बुकिंगच नाही भेटलं. सगळ्या बस लेट होत्या आणि लवकर जाणारी बस म्हणजे 8-8:30च्या दरम्यान जाणारी बस हीच एक आहे. तर ठीक आहे, बस एकदम चांगली आहे. तर आम्ही आमचा बेडशीट घेऊन आलेलं आहे स्वतःचं, आणि मस्त हवा येते, थंडी हवा. तर मित्रांनो, ही बस स्टार्ट होते सुरतपासून आणि लास्ट स्टॉप पुणे आहे. तर आम्ही 8:30ला निघालो. तर पुण्याचा टाईम त्यांनी 6 वाजताचा दिलेला आहे. आम्ही उतरणार आहे चिंचवड. तर मित्रांनो, आम्ही बुक केलेली आहे लोअर सीट आणि आमची सेकंडच सीट आहे. तर लोअर बुक करण्याचं कारण म्हणजे खाली गाडी जास्त हालत नाही. तर मी अप्पर बुक केली ना, तर अप्परला एवढी गाडी हालते, नीट झोप लागत नाही, खूप गचके लागतात. त्यामुळे कधीही तुम्ही जर बसने ट्रॅव्हल करत असाल तर लोअरचा प्रेफरन्स पहिले द्या. साईड सीट नसेल तर अप्पर घ्यावीच लागते. आणि सिंगल सीट तर चांगल्याच असतात, डबलमध्ये जास्त आपण हालतो. तर रस्त्यांची हालत तर तुम्हाला माहितीच आहे. गुजरात मुंबई हायवे काय झालेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे आत्ता ट्रॅव्हल करताना तुम्ही लोअर सीट प्रेफर करत जा. आणि बघूया आपली जर्नी कशी होती आहे. एकदा जर बस पुढे थांबेल तेव्हा मी तुम्हाला बस दाखवेल कशी आहे बाहेरून. आणि आता नवसारीवरून निघालो तर आता नेक्स्ट स्टॉप आहे वलसाड, नंतर वापी आणि मग थेट पुणे. मुंबईला ही सीट भेटेल. बस तर फुल होती, मी येताना चेक केलं तेव्हा. आम्ही सकाळीच बुक केलेलं तिकीट, आणि ह्या बसचं तिकीट आम्हाला पडलेलं आहे 1200 रुपये दोघांचं. तर त्याच्यात टॅक्ससुद्धा लागलेला, GST 100 रुपये वगैरे. तर नॉन AC एवढ्या प्राईजला आता सीझन चालू आहे. सगळ्याच बसचे तिकीट खूप महाग आहे. काल आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलेलं आणि ते वेटिंगवर होतं, त्यामुळे ते कॅन्सल झालं. लास्ट 5 वेटिंग राहिलेलं तेव्हा ते कॅन्सल झालं. A few hours later. तर मित्रांनो, थांबलेलो आहे तलासरी जवळ, आणि सगळ्या बस सेम हॉटेलला थांबतात. ही आपली साई दर्शन. आत्ता फक्त 2च बस आहेत, कारण ह्या लवकर सुटणाऱ्या बस आहेत, नाही तर इथे खूप गर्दी असते संध्याकाळी. बसचा नंबर द्या. हे बघा, अशोक लेलंडची साई दर्शन बस. कसं काय इंटेरियर आहे याचं. फायनली आता 20 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपली बस निघालेली आहे, आणि आता आपण डायरेक्ट पोहोचणार आहे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवरती. पोचलो आहे महाराष्ट्र बॉर्डरवरती, आणि आय थिंक इथे बसचं वेट चेक केलं जातं. 1 तास झाला आम्ही जागेवरतीच थांबलेलो आहे, आणि तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे ट्रकची मागे.
पोचलो आहे पालघरजवळ आणि रस्त्यांची हालत खूप खस्ता हालतमध्ये आहे. घोडबंदरचे रात्रीचे नजारे बघा मित्रांनो. आमची मुंबई. मित्रांनो तुम्हाला मी एक सजेशन देईल, जर तुम्ही गुजरात टू पुणे बसनी ट्रॅव्हल करत असाल तर ट्राय करा AC बस बुक कराल. एक 100-200 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या, पण तुम्ही ट्राय करा की AC बसनीच याल. कारण नॉन AC जेव्हा बस स्लो होते किंवा हवा यायचं बंद होतं तेव्हा तुम्हाला खूप गरम होतं, घामाच्या धारा लागतात. AC बसमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला झोप लागू शकते आणि तुमचा प्रवास थोडा आरामात होऊ शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वाजलेले आहेत 6 आणि आम्ही क्रॉस केलेला आहे कामशेत. हा बघा तळेगावचा नवीन टोल नाका आणि आता असं वाटतंय मला की ट्रॅफिक कमी झालं असावं तळेगाव टोलचं. तळेगाव टोल नाका क्रॉस करून आम्ही थांबलेलो आहे चाय ब्रेकसाठी आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्हाला चिंचवडला पोहोचायला अजून अर्धा तास लागेल. ही आमची 11 तासाची जर्नी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस, दस्वदानिया.